नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती असणार आहे स्टेट बँक ऑफ इंडियाकडून इथं भरती जाहीर झालेली आहे. प्रोबेशनरी ऑफिसर आपलं हे पद असणार आहे मित्रांनो. एकूण इथं 541 पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. आणि ग्रॅज्युएट डिग्रीवाली अप्लाय करू शकता आणि जे लास्ट सेमिस्टरला पण असेल ते पण इथं अप्लाय करू शकता. ओके, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो. अप्लाय करण्याची प्रोसेस काय असणार आहे, सॅलरी किती असणार आहे, ओके, असे संपूर्ण डाऊट्स वगैरे तुम्हाला देणार आहे एक्झामिनेशन पॅटर्न रिलेटेड. तर आपल्याला हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनल नसेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करायला विसरू नका मित्रांनो. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. मित्रांनो, ही जी भरती असणार स्टेट बँक ऑफ इंडियावर ते इथं भरती निघालेली आहे. ओके, त्या अवॉर्ड बद्दल इथं फोटो वगैरे दिलेला आहे, इम्पॉर्टंट दिलेले आहे. आपल्या इंट्रोडक्शन्स वगैरे आपण वाचू शकतो. तर इथं दिलेलं आहे मित्रांनो त्यांनी. ही जी वॅकेन्सी असणार आपल्या स्टेट बँक ऑफ इंडियाकडून प्रोबेशनरी ऑफिसरसाठी इथं वॅकेन्सी काढलेली आहे. ऑल इंडियासाठी तर वॅकेन्सी असणार आहे कॅन्डिडेटसाठी. ओके, तर बेसिकली तर ऑफिशियल वेबसाईटवरून आपल्या इथं याची नोटिफिकेशन आलेली मित्रांनो. इम्पॉर्टंट दिलेलं आहे कॅन्डिडेटसाठी. तर प्रोबेशनरी ऑफिसर आपलं करिअर असणार आहे. केअरफुली फॉर ॲडव्हर्टाइजमेंट रिडिंग करून घ्यायचं, म्हणजे वाचून घ्यायची. एलिजिबिलिटी क्रायटेरिया वगैरे, पेमेंट टेस्ट स्ट्रक्चर, एक्झामिनेशन बद्दल संपूर्ण माहिती ऐकून घ्यायची असं इथं सांगण्यात आलेलं आहे. ओके, त्यानंतर आपल्याला इथं आपलं अप्लाय करून घ्यायचं ऑनलाईन पद्धतीने. ओके, अशा पद्धतीने इथं सांगण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये जे मित्रांनो कॅन्डिडेट्सला एक्झामिनेशन जी असते मित्रांनो, फेज 1, फेज 2 असते आणि फेज 3 असते. ओके, तर कॅन्डिडेट्सला फेज 1 मध्ये प्रिलिमिनरी एक्झामिनेशन, फेज 2 मध्ये मेन एक्झामिनेशन आणि फेज 3 मध्ये जे असतं मित्रांनो आपल्याला ग्रुप डिस्कशन असतं मित्रांनो, आपल्याला इंटरव्ह्यू असतो. ओके, याच्यामध्ये आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन्स वगैरे आपलं होत असतं मित्रांनो. ओके, मेडिकल वगैरे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. ओके, तर ऑनलाईन पद्धतीने आपल्याला फॉर्म भरायचा असतो. त्यानंतर मित्रांनो इथं पुढे आल्यानंतर सिलेक्टेड कॅन्डिडेट्सला इथं बँकच्या सब्जेक्टनुसार आपल्याला याच्यामध्ये व्हेरिफिकेशन होत असतं. त्या ठिकाणी आपल्याला व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपल्याला याच्यानंतर ह्याच्यामध्ये इंटरव्ह्यू होत असतो मित्रांनो. स्टेप बाय स्टेप आपल्याला 3 प्रोसेस असतात मित्रांनो. याच्यामध्ये आपल्याला पॉलिसी वगैरे बद्दल दिलेले आहे. आपल्याला ट्रान्सफर पॉलिसी, सिबिल स्कोर आपला चांगला पाहिजे मित्रांनो. इथं अप्लाय करण्यासाठी सिबिल स्कोर आपल्याला कमीत कमी 650 तरी पाहिजे आपल्याला. ओके, तरच आपण इथे सिलेक्ट होऊ शकतो. ओके, कॅटेगरी वाईज इथं संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे. ओके, तर PWD, SC ST जे पण कॅटेगरी आपण येतात. आता फायनल सिलेक्शन जे असतं मित्रांनो, आपल्याला इलिजिबिलिटी क्रायटेरिया वगैरे जे असते मित्रांनो, आपल्या कॅन्डिडेट्सला प्रिलिमिनरी एक्झामिनेशन पास व्हावे लागते. त्यानंतर मेन एक्झामिनेशन, त्यानंतर फिजिकल टेस्ट होते, त्यानंतर ग्रुप डिस्कशन होतं, मग इंटरव्ह्यू होतं मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं. या सगळ्या स्टेज आपल्याला फॉलो करावं लागतं. त्यामध्ये आपल्याला इथं वॅकेन्सी तुम्ही बघू शकता. कॅटेगरी वाईज रेग्युलर वॅकेन्सी बघू शकता तुम्ही. कॅटेगरी वाईज 500 असणार आहे आणि बॅकलॉग वॅकेन्सी असणार 41. अशा एकूण इथं 541 पदांसाठी तर भरती जाहीर झालेली आहे. ओके, तर इथं कॅटेगरी वाईज बघू शकता. चांगल्या प्रकारे आपल्याला ऑपॉर्च्युनिटी तर आहे मित्रांनो. ओके, कॅटेगरी वाईज याच्यामध्ये आपल्याला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरावा लागतो. त्यासाठी आपल्याला टेलेंटी इथे फॉलो करावं लागतं. ऑनलाईन फॉर्म चालू झालेले आहे आपल्या आता. ऑनलाईन फॉर्म 24 जून 2025 पासून 14 जुलै 2025 पर्यंत फॉर्म भरून घ्यायचे आहे. आणि आपल्याला ऍप्लिकेशन फीस भरण्यासाठी पण सेम तारीख असणार आहे. प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आपल्याला 3rd आणि 4th वीक मध्ये असणार आहे, जुलै 2025 मध्ये. ओके, प्रिलिमिनरी एक्झामिनेशनसाठी आपल्या एक्झामिनेशनसाठी जुलै ऑगस्ट मध्ये असणार आहे. रिझल्ट आपल्याला त्याचा लागणार प्रीचा रिझल्ट लागणार ऑगस्ट सप्टेंबर मध्ये आणि लगेच डाउनलोड फॉर एक्झामिनेशन असणार आहे मेनसाठी ऑगस्ट सप्टेंबर 2025. ओके, त्याचं एक्झामिनेशन असणार आहे सप्टेंबर 2025 ला. रिझल्ट त्याचा डिक्लेअर होणार आहे सप्टेंबर ऑक्टोबर 2025 ला. ओके, फेज 3 असणार आहे. कॉल लेटर डाउनलोड करून घ्या त्यासाठी ऑक्टोबर नोव्हेंबरला. त्यानंतर फेज 3चा आपल्याला जे असणार आहे ग्रुप वगैरे इंटरव्ह्यू वगैरे नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत, ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत. आणि फायनल आपलं सिलेक्शन असणार आहे नोव्हेंबर डिसेंबर 2025 पर्यंत. प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग मिळणार SC ST PWD कॅन्डिडेट्सला. याच्यामध्ये प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग जे असणार आहे जुलै ऑगस्ट मध्ये चालू होणार आहे. त्यानंतर आपल्याला इथं प्री एक्झामिनेशन ट्रेनिंगसाठी फॉर्म भरताना आपल्याला विचारतात, त्यामुळे येस आपण सिलेक्ट करू शकतो ऑप्शन. इलिजिबिलिटी क्रायटेरिया असताना याच्यामध्ये आपल्याला 21 वर्षापासून आपण अप्लाय करू शकतो याच्यामध्ये. ओके, 30 वर्षापर्यंत. ओके, त्यासाठी आपल्याला इथं OBC कॅन्डिडेटसाठी तर 3 वर्षाची सूट असणार. SC ST कॅन्डिडेटसाठी 5 वर्षाची सूट असणार आहे. आणि आपल्याला याच्यामध्ये PWD UR EWS साठी तर 10 वर्षाची सूट असणार आहे. आणि OBC साठी 13 वर्षाची सूट असणार आहे. SC ST कॅन्डिडेटसाठी 15 वर्षाची सूट असणार आहे याच्यामध्ये. ओके, तर आपल्याला एक सर्व्हिस पॅन वगैरे साठी तर 5 वर्षाची सूट आपल्याला बघायला मिळते. त्याच्यामध्ये आपल्याला नो चेंज फॉर इन द कॅटेगरीसाठी तर चेंजेस वाईज इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे. आता एज्युकेशन अकॅडमिक आपण इथं बोलायला गेले, एज्युकेशन क्वालिफिकेशन जे असणार आपल्याला
आणि ग्रॅज्युएट डिग्रीवाले इथं अप्लाय करू शकता, जिच्यासाठी आपल्याला युनिव्हर्सिटी आपल्याला लागणारे सेंट्रल गव्हर्नमेंटवाले इथं पास झाले पाहिजे. आणि आपण फायनल इयर सेमिस्टरवाले पण अप्लाय करू शकता. ओके, त्यासाठी चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे तुमच्यासाठी पण. आणि त्याच्यामध्ये आपल्याला PWD साठी इथं किती वॅकेन्सी आहे, 4% वॅकेन्सी असणार आहे, ती बघू शकता याच्यामध्ये. ओके, त्यानंतर आपल्याला त्यांचे विजन्स वगैरे ते बघू शकता, ते आपल्याला बघून घ्यायचं PWD वाल्यांसाठी. ओके, त्यानंतर कॅटेगरी वाईज आपल्याला इथे कोड वगैरे दिलेले आहे, कोड नंबर आणि आपल्याला नेम दिलेले आहे कॅटेगरी नेमचे, त्याला बघून घ्यायचं कोड नंबर आणि कॅटेगरी नेम. ओके, इथे दिलेले आहे. त्यानंतर आता खाली जाऊया आपण. आता जनरल गाईडलाईन वगैरे दिलेली आहे याच्यामध्ये, आपल्याला बघू शकतो मी गाईडलाईन वगैरे ती फॉलो करू शकता याच्यामध्ये दिलेली आहे. सिलेक्शन प्रोसेस जी असणार आहे याच्यामध्ये 3 फेज असणार आहे. याच्यामध्ये प्रिमिली एक्झामिनेशन असणार आहे. प्रिमिली एक्झामिनेशन मध्ये 100 मार्क असणार आहे आपल्याला. ओके, त्यामध्ये आपल्याला 3 सेशन असणार आहे. ओके, इंग्लिश लँग्वेजचे आपल्याला क्वेश्चन असतात 40 क्वेश्चन, 20 मिनिटा टाइम असणार आहे. ओके, त्यानंतर आपल्याला कॉम्प्युटर ऑप्टिक्सचे क्वेश्चन असणार आहे 30 क्वेश्चन, 20 मिनिटाचा टाइम असणार आहे. रिझनिंग अबिलिटीचे 30 क्वेश्चन, 20 मिनिटा टाइम असणार आहे. एकूण 100 क्वेश्चन असणार आहे. 1 घंट्याचा टाइम असणार आहे. मॅक्सिमम मार्क लावून असणार 100 आपल्याला. ओके, प्रत्येक 1 मार्काचा क्वेश्चन असतो, त्यामध्ये सिलेक्शन क्रायटेरिया असतो, मेन एक्झामिनेशन आपल्याला. ओके, त्यामुळे एक्झामिनेशन आपण सिलेक्टेड होऊ शकतो. हे फक्त आपल्याला प्री एक्झामिनेशन आपल्याला जे पास होतात त्यांना मेन्सला इथं बसवावं लागतं. मेन्सला इथं असणार आहे आपल्याला 200 मार्काचे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असणार आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह टाईप 50 मार्काचे असणार आहे. याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप आपल्याला जे असणार आहे आपल्याला याच्यामध्ये आपल्याला 200 क्वेश्चन 200 मार्काचा पेपर असणार. त्याच्यामध्ये रिझनिंग अँड कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड 40 क्वेश्चन 60 मार्कासाठी असणार, 50 मिनिटा टाइम असणार आहे. डाटा अनालिसिससाठी इथं 30 क्वेश्चन असणार आहे, 60 मिनिटा टाइम असणार आहे. 60 क्वेश्चन असणार आहे, सॉरी 60 मार्क असणार, 45 मिनिटा टाइम असणार आहे. जनरल अवेअरनेससाठी, इकॉनॉमीसाठी, बँकिंग नॉलेजसाठी 60 क्वेश्चन 60 मार्क असणार, 45 मिनिटा टाइम असणार आहे. इंग्लिश लँग्वेजसाठी 40 क्वेश्चन 20 मार्क असणार आहे, 40 मिनिटासाठी. ओके, तर टोटल ऑफ क्वेश्चन असणार 170, टोटल ऑफ मार्क असणार 200. ओके, तर 3 घंट्याचा टाइम दिला जाणार आहे. आणि डिस्क्रिप्टिव्ह टाईपचा पेपर असणार आपल्याला लिहावं लागतं. त्याच्यामध्ये लिहून पेपर असणार, इझी रायटिंग, ईमेल रायटिंग, रिपोर्ट, असं अनालिसिस वगैरे असतं. त्यासाठी आपल्याला टोटल 3 क्वेश्चन असतात 50 मार्कांसाठी, 30 मिनिटा टाइम असतो. असं 250 मार्कांचा आपल्याला फायनल मेरिट लिस्ट लागत असतो मित्रांनो याच्यामध्ये. ओके, कंपल्सरी आपल्याला याच्या असणार आहे मित्रांनो 2 ऑप्शन असणार आहे, रिपोर्ट अँड 2 ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचे. रिपोर्ट्स अँड कंपल्सरी आपल्याला करायचं आहे, म्हणजे करायचं आहे. सिलेक्शन क्रायटेरिया जो असणार आहे, सिलेक्शन आपल्याला फेज 3 मध्ये आपल्या याच्यामध्ये आपल्याला फेज 3 असणार आहे आपल्याला मेन एक्झामिनेशनच्या बेसवर. ओके, स्कोर वगैरे आल्यानंतर आपल्याला ॲब्रिगेट पर्सेंटेज वगैरे चेकआउट करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला इंटरव्ह्यू वगैरे आपल्याला होणार आहे मित्रांनो. ओके, फेज 3 मध्ये आपल्याला असणार याच्यामध्ये आपल्याला फिजिओमेरिट होणार आहे. याच्यामध्ये आपल्याला 20 ग्रुप डिस्कशनचे आपल्याला 20 मार्क, इंटरव्ह्यूचे 30 मार्क, असे 50 मार्क असणार आहे टोटल. ओके, फायनल सिलेक्शन याच्यामध्ये लागणार आहे आपल्याला. ओके, जे आपल्याला फेज 2 फेज 3 मध्ये. ओके, याचे मार्क्स मिळून आपल्याला इथं बघू शकता तुम्ही. आता याच्यामध्ये आपल्याला मेन एक्झामिनेशन आणि आपल्याला दिलेलं आहे ग्रुप एक्झामिनेशन. ग्रुपमध्ये आपल्याला जे मार्क जे असतात इंटरव्ह्यूमध्ये, तर मॅक्झिमम मार्क 250 आपल्याला इथं 50 मार्क इंटरव्ह्यूमध्ये. ओके, 300 मार्क असणार आहे. आता नॉर्मलायझेशनमध्ये इथं 75 मार्क असणार आहे आणि 25 मार्क इंटरव्ह्यूमध्ये असणार आहे, असं मध्ये सांगण्यात आलेलं आहे. ओके, आपल्याला हे चेकआउट करून घ्यायचं रिझल्ट आपल्या पब्लिकेशन असणार आहे मित्रांनो. एक्झामिनेशन सेंटर जे असणार आहे आपल्याला चॉईस करून घ्यायचे. 3 सेंटर आपल्याला 3 सेंटर चॉईस करायला लागतं आपल्याला, ते आपण चॉईस करून घ्यायचे जे पण आपल्या सेंटर वगैरे असणार आहे. आणि आपल्या एक्झामिनेशनला जेव्हा आपण जाल तेव्हा आपल्याला एक ID प्रूफ सोबत घेऊन जायचं आहे, आपल्या आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर ID. त्यानंतर आपल्याला एक झेरॉक्स कॉपी त्याची. आपल्याला बेसिक सॅलरी जी असणार याच्यामध्ये 48,480 रुपयापासून आपल्याला बेसिक सॅलरी असणार आहे. तर आपल्याला सॅलरी जी असणार याच्यामध्ये आपल्याला 85,920 रुपये सॅलरी असणार आहे. तर म्हणजे आपल्याला सिटी जो पॅकेज असतं मित्रांनो, मिनिमम आपल्याला लोअर सिटीपासून ते मेट्रो सिटीज पर्यंत 20,43,000 पॅकेज आपल्याला भेटत असतं मित्रांनो यामध्ये. ओके, याच्यामध्ये आपल्याला जो जॉईनिंग असतं मित्रांनो, ट्रेनिंग असते, ते बघू शकता. याच्यामध्ये जॉईनिंग, ट्रेनिंग अँड करिअर दिलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला 2 लाख रुपये बॉन्ड असणार आहे मित्रांनो. ओके, मिनिमम आपल्याला इथं 3 वर्षासाठी 2 लाख रुपयाचा बॉन्ड असणार आहे. ऍप्लिकेशन अँड इम्प्लिमेंटेशन चार्ज असणार आहे, याच्यासाठी 750 रुपये चार्जेस असणार आहे. SC ST PW साठी कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग आपल्याला मिळणार आहे. ऑनलाईन ऍप्लिकेशन ऑनलाईन मोड आपल्याला असणार आहे प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग. तर नंबर ऑफ आपल्याला चान्सेस दिलेले आहे. UR PW साठी 4 चान्स आपल्याला इथं. ओके, ह्या भरतीसाठी अप्लाय करण्यासाठी. ओके, नंबर ऑफ चान्स. आणि PWD साठी UR EW 7 वर्षाची सूट असणार आहे. 7 चान्स आपल्याला SC ST साठी कॅन्डिडेट साठी आपल्याला
SC ST कॅन्डिडेट सध्या आपल्याला इथं डायरेक्ट आपल्याला कोणत्याही प्रकारची आपल्याला इथं काउंटिंग नसणार आहे. आपण अनलिमिटेड एक्झामिनेशन देऊ शकतो आपल्याला एज क्रायटेरियापर्यंत. ओके, चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. हाऊ टू अप्लाय करण्यासाठी आपल्याला 24/6/2025 पासून 14/7/2025 पर्यंत इथं फॉर्म भरून घ्यायचा आहे. प्री रिक्वायरमेंट आहे ऑनलाईन एक्झामिनेशन, आपली ईमेल ॲड्रेस वगैरे आपल्याला बघून घ्यायचं आहे. गाईडलाईन दिलेली आहे त्या ऑनलाईन एक्झामिनेशन बद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. ओके, त्या वेबसाईटवरून आपल्याला इथं अप्लाय करून घ्यायचं आहे. ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे प्रोफेशनल ऑफिसरसाठी. काही डाऊट वगैरे असेल त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता 10 ते 5च्या दरम्यान वर्किंग टाइममध्ये. ओके, रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला इथं आपल्याला लेफ्ट म्हणतात इंटिग्रेशन, सिग्नेचर, फोटोग्राफ्स हे सगळे डॉक्युमेंट आपल्याला इथं अप्लाय करायचे असतात. कॉल लेटर वगैरे डाउनलोड करण्यासाठी आपल्याला एक्झामिनेशनच्या 8-10 दिवस अगोदर आपल्याला भेटून जातात. ओके, इथं गाईडलाईन वगैरे दिलेली आहे, इम्पॉर्टंट आपल्याला ते बघून घ्यायचं आहे. ओके, अशा पद्धतीची माहिती दिलेली आहे. आणि तुम्हाला एक्झामिनेशन सेंटर्स वगैरे बघायचं असेल तर ऑल इंडियामध्ये एक्झामिनेशन असणार आहे. ऑल इंडियासाठी तर वॅकेन्सी असणार आहे, तर आपल्याला बघून घ्यायची आपल्या जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी वॅकेन्सी असणार आहे. ओके, ते आपल्याला एवढं वाचून घ्यायचं आहे आणि जास्तीत जास्त मित्रांमध्ये शेअर करायचा आहे. व्हिडिओला आवडला असेल लाईक करून टाकायचं आहे, जास्तीत जास्त मित्रांमध्ये शेअर करायचं आहे आणि चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. याची अप्लाय करायची दिनांक वगैरे तुम्हाला मी सांगितलेली आहे. 24 तारखेपासून याची ॲप्लिकेशन फॉर्म चालू झालेली आहे, जे की तुम्हाला मी इथं ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये दाखवलेलं होतं. आता 24/6/2025 पासून 14/7/2025 पर्यंत. काय डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तिथून जाऊन अप्लाय करून घ्यायचे आणि टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप, इंस्टावर आणि फेसबुकवर लिंक दिलेली आहे, तिथून जाऊन जॉईन होऊन जायचं आहे. तिथे तुम्हाला जी PDF पाहिजे लिंक पण मिळून देईल मित्रांनो. ओके, जास्तीत जास्त मित्रांमध्ये शेअर करा व्हिडिओ, चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. थँक्यू.